तर साधारणतः 3 ते 4 मिनिट झालेत। आपण इथे आप्पे खोलून पाहूयात। वाव, अगदी छान टमटमीत असे फुललेत। हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनल मध्ये। मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनल मध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज। सो आज आपण ना अगदी छान लहान मुलांसाठी अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत। आता सध्या मुलांच्या शाळा सुरू आहेत, शाळेमध्ये टिफिन द्यावे लागतात, कधी कधी स्नॅक्स सुद्धा असतात टिफिन मध्ये। तर काय द्यायचं असा प्रश्नच पडलेला असतो, किंवा मुलं शाळेतून घरी आली तेव्हा भाजीपोळी खायला मागत नाहीत, मग त्यावेळी सुद्धा मुलांना काय खायला द्यायचं असा सुद्धा तुम्हाला प्रश्न पडत असेल। तर अशा सगळ्या आयांसाठी आज ही रेसिपी आहे। सो आज आपण बनवणार आहोत अगदी इन्स्टंट असे मक्याचे आप्पे। खूप सोप्या पद्धतीने आपण ते बनवणार आहोत। मक्याचं जे कणीस असतं त्यापासून आपण हे आप्पे बनवणार आहोत। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। तर मक्याचे आप्पे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण हे मक्याचे दाणे घेतलेले आहेत। हे मक्याचं कणीस आहे, त्या मक्याच्या कणसाचे दाणे आपण काढून घेतलेले आहेत। कच्चं कणीस असतं मक्याचं, त्याचे फक्त दाणे आपण वेगळे करून घेतलेत। हे आपले ओल्या कणसाचे दाणे आहेत, ते आपण मिक्सरला आता वाटून घेऊया। मी हे स्वच्छ करून घेतलेत, धुवून वगैरे। आपण स्वच्छ असे धुवून घेतलेत हे मक्याचे दाणे आणि आता हे आपल्याला मिक्सर मधून वाटून घ्यायचे। पाणी टाकायचं का बिन पाण्याचेच वाटायचे? बिन पाण्याचेच। ते आता मक्याचे दाणे आपण मिक्सरला वाटून घेतलेले आहेत। एक जाडसर अशी पेस्ट आपण यांची करून घेतलेली आहे, तुम्ही इथे पाहू शकता। इथे ना ही मक्याची जाड अशी भरड आपण करून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला सगळी पिठं ऍड करायची आहेत। सगळ्यात पहिल्यांदा तर आपण इथे साधारणतः 1 चमचाभर इतकं तांदळाचं पीठ टाकलंय। त्यानंतर इथे आपण 1 चमचाभर इतकं बेसनाचं पीठ वापरलेलं आहे आणि आता इथे आपल्याला 1 चमचाभर इतका रवा वापरायचा आहे। या तिन्हीचं प्रमाण आपण 1 टेबलस्पून इतकं घेतलेलं आहे। इथे आपण ना ही आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट घेतली। तुमच्या आवडीप्रमाणे ना तुम्ही कमी जास्त हिला टाकू शकता। मुलं जर तिखट खात असतील तर मग 1 चमचाभर इतके टाका। मुलांना जर तिखट आवडत नसेल तर कमी सुद्धा टाकू शकता। इथे आता आपण पाव चमचा जिरं टाकणार आहोत। भरभरून अशी कोथिंबीर आपण टाकणार आहोत यामध्ये। बारीक चिरून घेतली आहे कोथिंबीर। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात। यामध्ये ना आता आपल्याला थोडासा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे। साधारणतः 8 ते 10 थेंब इतका लिंबाचा रस आपण यामध्ये पिळून घेतलाय। आता आपण हे सगळं छान असं मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर ना यामध्ये लागेल तितकंच पाणी आपल्याला ऍड करून ह्याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। थोडंसंच पाणी ऍड करणार आहोत, कारण मक्याला ओलसरपणा असतो ना, त्याच्यामुळे आपण इथे थोडंच पाणी ऍड केलंय। एकदाच पाणी नाही टाकायचं, ऍक्च्युली जसं हवं तसं थोडं थोडं ऍड करायचंय ना। हो, असं चमच्याने पाणी घेऊन आपल्याला यामध्ये पाणी ऍड करायचंय आणि ह्याची एक थिक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता ना ह्याच्यामध्ये जो आपण रवा टाकलाय तो छान असा भिजला गेला पाहिजे, त्याच्यामुळे हे बॅटर आपण 5 मिनिट असंच ठेवून देणार आहोत। आता यावरती झाकण ठेवूयात आणि 5 मिनिट हे बॅटर असंच ठेवून देऊयात, म्हणजे रवा छान असा मुरला जाईल पाण्यात। आता आपण बघूया 5 मिनिटं झाली आहेत। रव्याने पाणी सोकलं ह्याच्यातलं, आता आपण थोडंसंच पाणी वापरणार आहोत। इथे आता आपण ना अगदी किंचितचं पाणी ऍड करणार आहोत। एकदमच पाणी नाही टाकायचं, कारण आपल्याला हे बॅटर ना थोडं घट्टसरच ठेवायचं, त्याच्यामुळे अगदी थोडंसं पाणी आपण इथे ऍड करून घेतलं आहे। यामध्ये ना आता चिमूटभर सोडा टाकून घेऊयात। तुम्ही इनो सुद्धा वापरू शकता, आपण इथे सोडा वापरलाय। त्यावर थोडंसं पाणी टाकूयात आणि बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं आता। एक्झॅक्ट ह्या कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला बॅटर हवं आहे, इथे तुम्ही पाहू शकता। आपलं हे बॅटर तयार झालंय आणि इथे आपण ना आता आप्पे पात्र गरम व्हायला ठेवलेलं आहे। आता आपलं आप्पे पात्र गरम झालेलं आहे।
तेल टाकूया. ह्याच्यामध्ये ना आपण तेल टाकून घेऊयात आणि आता एक एक आप्पा आपल्याला ह्याच्यामध्ये सोडायचं आहे. आता इथे आपण आप्पे सोडून घेऊयात. पहिले कडेचे आप्पे सोडून घेऊयात आपण. अगदी घट्टसर आपण इथे मिश्रण ठेवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि साधारणतः 3 ते 4 मिनिटं बारीक गॅसवरती आपल्याला हे आप्पे शिजवून घ्यायचे आहेत. आता इथे आपण मका वापरलाय ना, त्याच्यामुळे आप्पे लगेचच शिजले जातात. साधारणतः 3 ते 4 मिनिटं अगदी बारीक गॅसवरती आपण हे आप्पे छान असे शिजवून घेणार आहोत. साधारणतः 1 वाटी इतके मक्याचे दाणे आपण घेतले होते आणि 1 वाटी मक्याच्या दाण्यांमध्ये आपले 7 आप्पे झालेले आहेत, एकदम परफेक्ट असे. तर साधारणतः 3 ते 4 मिनिट झालेत. आपण इथे आप्पे खोलून पाहूयात. वाव, अगदी छान टमटमीत असे फुललेत. आता ह्यांना ना आपल्याला पलटून घ्यायचंय. एका बाजूने आपण हे आप्पे छान असे शिजवून घेतलेत. आता त्यांना पलटलंय आणि दुसऱ्या बाजूने पण शिजवून घ्यायचेत. यावरती आता आपण पुन्हा तेल सोडून घेऊयात. आपण ना पहिले 3 मिनिटं झाकण ठेवून आप्पे एका बाजूने छान असे शिजवून घेतले. त्याच्यानंतर आपण ते पलटले आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण साधारणतः 2 ते 3 मिनिटं छान असे ते शिजवून घेतलेले आहे. त्याच्यावरती तेल आपण सोडलेलं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता साधारणतः 6 ते 7 मिनिटांमध्ये अगदी छान असे आप्पे आपले तयार झालेले आहेत. एकदम छान दिसतात. मक्याचा सुगंध इतका छान येतोय ना आणि दिसायला सुद्धा अगदी अप्रतिम दिसतायत. इथे तुम्ही पाहू शकता आपले सगळे आप्पे बनवून तयार आहेत. आलटून पलटून दोन्ही बाजूने ते छान असे शेकलेले आहेत. दोन्ही बाजूने हे आप्पे आपले तयार झालेत. लगेचच यांना आपण सर्विंग प्लेट मध्ये काढून घेणार आहोत. गॅस बंद करून घ्यायचा आहे. पाहू शकता अगदी गरमागरम असे हे आप्पे बनवून तयार आहेत. मक्याच्या दाण्यांचे आप्पे आपण इथे बनवलेले आहेत. दिसायला अगदी छान दिसतात. आपण लगेचच टेस्ट करून बघूया कसे झाले ते. आतून तुम्ही पाहू शकता मक्याचे दाणे किती छान दिसतात. आपण त्याच्यासोबत खोबऱ्याची चटणी बनवली आहे. मुलांना तुम्ही टोमॅटो सॉस सोबत सुद्धा देऊ शकता. खूप छान आणि क्रिस्पी झाली. मग किती छान शिजले ना, एकदम कुरकुरीत झाले ना. हो, इतके सुंदर झाले ते आप्पे की तुम्ही मुलांना जर हे टिफिनला दिले तर मुलं आनंदाने सगळा डब्बा संपून येतील. इतके छान झाले. ना हे आप्पे असे बनले की मुलं नुसते सुद्धा खातील. त्यांना टोमॅटो केचपची किंवा खोबऱ्याच्या चटणीची सुद्धा गरज नाहीये. आपण सुद्धा ना अगदी नुसते सुद्धा हे आप्पे खाऊ शकतो आणि गार झाले ना तरी छान लागणार. आप्प्यांमध्ये जो मका लागतो ना चालतो ना तो एकदम कमाल लागतोय. त्याला एक गोड पण आलाय. असं स्पायसी पण आहे, थोडंसं गोड मक्यामुळे तो एक स्वीटनेस पण आलाय. खूप कमाल झाले, खूप म्हणजे खूपच छान झाले. तुम्ही ना नक्कीच ही आप्प्यांची रेसिपी घरी ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.